नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्त करणारा आपण घरच्या घरी बदाम शेक कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. तर हे थंडगार बदाम शेक बनवण्यासाठी आपल्याला जास्त यामध्ये कोणतीही फ्रेश क्रीम किंवा मलाई यामध्ये कोणतीच वापरलेली नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ते आपण मस्त एकदम थंडगार आपण इथे बदाम शेक केलेला आहे. हे बदाम शेक एकदम कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. फक्त 4च साहित्यामध्ये हे बदाम शेक एकदम पटकन होतं. तर तुम्ही अशा पद्धतीने बदाम शेक करून बघा. एकदम चवीला छान लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्या शरीराला थंडावा देणारे हे आणि मनाला तृप्त करणारे हे बदाम शेक आहे. तर असा बदाम शेक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकानं केलंच पाहिजे. तर तुम्ही अशा पद्धतीने बदाम शेक करून बघा. चवीला एकदम भारी लागते. तर अशाच नवीन-नवीन उन्हाळ्याच्या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बदाम शेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पौष्टिक बदाम शेक बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेलं आहे आणि ते भिजवून घेतलेले बदाम घेतलेले आहेत आणि काजू, बदाम आणि पिस्तेचे ते बारीक स्लाइसमध्ये काप करून घेतलेले आहेत. तर इकडे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. तर हे कढई जाड बुडाची आहे आणि छान आपल्याला या कढईमध्ये जे आपण दूध घेतलेलं आहे, ते दूध आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामधलंच आपल्याला एक अर्धी वाटी दूध तसंच ठेवून द्यायचं आहे. मी नंतर सांगेन तुम्हाला दूध कशासाठी ठेवलेलं आहे. तर जसं आपण नॉर्मली दूध तापवून घेतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे दूध तापवून घ्यायचं आहे. तर या दुधाला आपल्याला जास्तीत शिजवत बसायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला दुधाला पळीने वर-खाली करून घ्यायचं आहे आणि छान या दुधाची उकळी काढून घ्यायचं आहे. जर तुमचं अर्धा लिटर दूध जर असेल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गोड, साखर घालून घेऊ शकता. तर इथे आपण अर्धा लिटर दुधासाठी एक 5 ते 6 चमचे इथे साखर घालून घेणार आहोत. जर वाटीच्या प्रमाणात म्हटलात तर यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जर जास्त आवडत असेल, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. तर इथे आपलं छान एकदम व्यवस्थित छान दूध उकळलं गेलेलं आहे. तर या उकळत्या दुधामध्ये एक अर्धी वाटी आपण इथे साखर घालून घेणार आहोत. साखर घालून आपल्याला छान या दुधामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. तर साखरेच्या ऐवजी तुम्ही यामध्ये खडीसाखर असते ना, ते खडीसाखर पण बारीक कुटून यामध्ये दुधामध्ये घालून घेऊ शकता. फक्त या उकळत्या दुधामध्ये गूळ घालून घेऊ नका. जर तुम्ही उकळत्या दुधामध्ये गूळ घातला तर दूध फाटण्याची शक्यता असते. म्हणून यामध्ये इथे साखर छान घालून घेतलेलं आहे आणि हे साखर पूर्ण विरघळवून घेतलेलं आहे. तर इथे या दुधामध्ये साखर छान विरघळली गेलेली आहे. तर यामध्ये आपल्याला जे बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेले काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आहेत, ते काप या दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर हे काजू बदामाचे काप या दुधामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण जे बदाम भिजवून घेतले होते आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. ते बदाम आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जे आपण पहिल्यांदा दूध उकळताना जे दूध ठेवलं होतं ना, ते दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला याची जाडसर पेस्ट करून घ्यायचं आहे. तर हे बदाम छान भिजवून घेतल्यामुळे अशा पद्धतीने आपली इथे मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर हे पेस्ट आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे बदामची पेस्ट बनवून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन थोडं दूध घालून आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला मंद गॅसवरच एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे काजू बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि हे बदामाची आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे, त्याला 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस या दुधामध्ये शिजेपर्यंत आपण जे 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, त्या कस्टर्ड पावडरमध्ये थंड दूध घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला छान या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने या दुधामध्ये छान हे पावडर मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण मस्त या दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्या अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत.
तर हे कस्टर्ड पावडर आपण उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. हे घालत असताना आपल्याला चमच्यानी हात सतत फिरवतच आपल्याला हे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत. तर या दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यामुळे जसं-जसं आपलं हे दूध उकळत जाईल किंवा शिजत जाईल, या दुधाला घट्टसरपणा किंवा दाटसरपणा येत जाईल. तर बघितलं तुम्ही 1 मिनिटभरामध्येच या दुधाला छान घट्टसरपणा आलेला आहे. तर तर हे कस्टर्ड पावडर वापरत असताना अर्धा लिटर दुधाला 1-2 चमचेच आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही जास्तीचं जर कस्टर्ड पावडर घालून घेतला तर एकदम घट्टसर होतं. म्हणून आपल्याला 2 चमचेच यामध्ये कस्टर्ड पावडर घालून छान आपल्याला हे दूध छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं जसं दूध शिजत जाईल तसं आपल्या या दुधाला छान घट्टसरपणा आलेलं आहे. तर हे कस्टर्ड पावडर घालून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपण काजू बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून आणि जी आपण बदामाची प्युरी करून घातलेली आहे यामध्ये, त्याने पण आणि या कस्टर्ड पावडर पण छान आपल्याला याला दाटसरपणा आलेला आहे. तर हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आपल्याला एक 4 ते 5 मिनिटच आपल्याला याला मंद गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपले एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. तर मस्त आपले इथे एकदम दाटसर आपले इथे बदाम शेक बनून तयार झालेला आहे. तर इथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. तर या बदाम शेकला आपल्याला फॅनखाली किंवा थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे आपलं एक अर्धा तास आपण इथे हे बदाम शेक छान थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवलं होतं. तर बघितलात तुम्ही थंड झाल्यानंतर याला किती छान दाटसरपणा आलेला आहे. जसं बदाम शेक बाहेर भेटतं ना, त्याच पद्धतीचं आपलं इथे बदाम शेक बनून तयार झालेलं आहे. जर बदाम शेक पिण्याच्या अगोदर तुम्हाला यावरती तुटी फ्रुटी किंवा काजू बदामाचे काप यावरती भुरभरलात तरी पण हे छान लागतं. जर हे बदाम शेक घट्टसर जर वाटत असेल तर त्यावरती तुम्ही थोडंसं दूध घालून यामध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने यामध्ये बर्फाचे खडे घालून घेऊ शकता. तर इथे मी बर्फ घालून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे. तर बर्फाचे खडे घालून घेण्यापेक्षा तुम्ही या बदाम शेकला जर फ्रीजमध्ये ठेवलात अर्ध्या तासासाठी तर थंडगार हे बदाम शेक एकदम प्यायला छान लागते. तर हे असं मस्त एकदम कमी साहित्यामध्ये आणि थंडगार आपण इथे घरच्या घरी बाहेर जसं भेटतं ना त्याच पद्धतीचं आपण इथे बदाम शेक केलेला आहे. तर इथे आपलं मस्त थंडगार एकदम मस्त चवीचं इथे आपलं बदाम शेक म्हणून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.